सिलेंडरचं ऑफिस हेच आहे का? हे पहा पाठीवरती काय लिहिलं आहे ते? साई गॅस एजन्सी. म्हणजे हेच ऑफिस असतात नाही का? तुमचं काय काम आहे ते सांगा. अहो काम म्हणजे असं आहे की मी आधी ठाणे पश्चिमला राहत होते आणि आता पूर्वेला शिफ्ट झाले, तर मला माझं गॅस कनेक्शन शिफ्ट करायचंय. शिवाय एक्स्ट्रा सिलेंडरही हवाय. बरं बरं करूया की. या बघा गॅस सिलेंडर शिफ्ट करण्यासाठी आलिशा मॅडमना भेटा आणि एक्स्ट्रा सिलेंडरसाठी पूजा मॅडमना. या दोघींनी बी की नाही तुमचा फॉर्म ओके केला की मोठ्या साहेबांची सही घ्या, म्हणजे झालं की नाही तुमचं काम कम्प्लीट. आणि नाही झालं तर अय्यो तर परत मला भेटा की चला या इकडे. मॅडम बोला की. ह्याचं काय तर काम असतं. बोला मॅडम. मॅडम नमस्कार, मला माझं गॅस कनेक्शन शिफ्ट करायचंय. मॅडम करूया की. हा फॉर्म भरून द्या आणि 8 दिवसांनी या. अहो 8 दिवस गॅस कनेक्शन शिवाय काढायचे कसं शक्य आहे? मॅडम प्लीज माझं काम लवकरात लवकर करा ना प्लीज. बर करूया की. मॅडम तुम्ही बसा ना. मॅडम मला सांगा, आज तुम्ही नाश्ता केला का? हो थँक्स फॉर द कन्सर्न. अहो मॅडम पण मी नाश्ता केला नाही म्हणून विचारलं होतं. अरे रे पण माझ्या कामाचं जरा बघा ना प्लीज. होणार ना मॅडम, नाश्ता झाल्या झाल्या तुमचं काम होणार. राकेश अरे खाली जा आणि हॉटेलमध्ये सगळ्यांसाठी ऑर्डर दे. एक मिनिट ऑर्डर. 2 चीज ग्रिल सँडविच सांग आणि 2 चीज बर्गर. आणि हे नको, हे कालच खाल्लं. आणि मॅडमसाठी चॉकलेट मिल्कशेक सांग. मॅडम ऑर्डर देत की पण हॉटेलवाला बिल पण देईल की हो. अरे बिल आपल्या मॅडमना देणार. अहो पण मी कसं? मॅडम मॅडम तुम्ही आज बिल भरला की नाही? तुमचं काम आजच होतं की नाही? कसं कम्प्लीट. बरं ठीक आहे. गोलमाल है भाई सब गोलमाल है. गोलमाल है भाई सब गोलमाल है. आणि मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. आणि एक्स्ट्रा सिलेंडर राकेश यांना पूजा मॅडमकडे घेऊन जा. मॅडम मॅडम बोल की रे. अय्यो मॅडम या मॅडमचा काहीतरी काम असतं. बर तू जा. मॅडम नमस्कार, मला एक्स्ट्रा सिलेंडर हवाय. देऊया की. एक काम करा, हा फॉर्म भरा आणि 15 दिवसांनी फोन करून बघा. मॅडम प्लीज आजच करा ना. अहो 15 दिवसांनी परत यायचं म्हणजे ऑफिसचं काम आणि घरच्या कामातून दोन्हीतून वेळ काढावा लागेल प्लीज. अगदी खरं बोलला. आओ मला सुद्धा ऑफिसमध्ये घरकामातलं वेळच मिळत नाही. पण तुमचं काम आजच करायचंय नाही का? हो मला एक सांगा, तुम्हाला मटार सोलता येतात का? हो. बरं झालं, हे घ्या आणि सोलून द्या. अहो तुमचं मटार सोलून होईल तर तुमचा फॉर्म भरते आणि ओके करून ठेवते. मग मॅडम आज काय मटार सोलून घेत आहे? काय मटार पनीरचा भेद आहे वाटतं. बघूया की, करूया की काहीतरी. मटर पनीरचं नाही, मटर भातच करीन. अहो मटारचं सीझन चालू आहे ना, म्हणलं सोलून तर घेऊ. ठीक आहे. एवढ्या फास्ट? अहो मॅडम माझ्या कामाचं काय? मॅडम कामं आम्हाला पण असतात की. आणि हे काय तुमचंच काम चालू आहे. हा घ्या तुमचा फॉर्म. एक काम करा, ते दाणे नीट भरून ठेवा. आणि ह्याच्यावर
सही घ्या, मग झालं तुमचं काम. बरं ठीक आहे. राकेश, किती वेळ रे? साहेब मॅडम त्यांना मोठ्या साहेबांकडे घेऊन जा. आहे ना गोलमाल है भाई सब गोल या मॅडमची गॅस कनेक्शन शिफ्टिंग आणि एक्स्ट्रा सिलेंडरचे दोन्ही बी फॉर्म मॅडमनी ओके केले बघा. बरं ठीक आहे, मॅडमचं मी बघतो, तू जा. साहेब मी सकाळपासून आले, दुपार उलटून गेली तरी माझं काम झालेलं नाही. कृपया तुम्ही यावर सही करून काम माझंच होण्याचं बघितलं तर बरं होईल. प्लीज. मॅडम तुम्ही काही काळजी करू नका. बरं तुमचा फॉर्म बघू द्या. अहो मॅडम, तुम्ही या फॉर्म बरोबर अत्यावश्यक कागद जोडलेले दिसत नाहीये. अहो कसं शक्य आहे? लिस्ट प्रमाणे सगळी कागद जोडलेली आहेत. अहो मॅडम, तुमच्या लक्षात नाही आलं का? तुम्ही हॉटेलचं नाश्त्याचं बिलही भरलं, मटारही सोडून दिले. तसंच या फॉर्म बरोबर कागद जोडायला हवेत. कागद आलं का लक्षात? कागद आणि जर मी कागद जोडले नाही तर? तुमची मर्जी. एक काम करा, हा फॉर्म इथे ठेवून जा आणि महिन्याभराने परत येऊन जा. जा, निघा आता. तुम्हाला माहित आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? हो, हे काय फॉर्मवर तुमचं नाव लिहिलं आहे ना, श्रीमती नेहाली धोंड. नुसती श्रीमती धोंड नाही तर गॅस एजन्सी इन्स्पेक्टर नेहाली धोंड. तुमच्या एजन्सीचं लायसन्स रद्द करते आत्ताच्या आत्ता. अहो मॅडम प्लीज असं करू नका, खरंच सॉरी. राकेश, अलिशा, पूजा इकडे या पटकन. राकेश, या मॅडमचा गॅस सिलेंडर यांच्या घरी पोचायच्या अगोदर गॅस सिलेंडर घरी पोचायची व्यवस्था कर. बरं साहेब. थांबा, हेच का तुमचं देशप्रेम? लाज वाटते का तुम्हाला? या देशाचे नागरिक असून इथल्याच देशाच्या नागरिकाला लुटत आहात. हा हक्क कोणी दिला तुम्हाला? मॅडम माझं चुकलं की ना हो, मला माफ करा. मी आता परत असं कधीच वागणार की नाही. सॉरी मॅडम. सॉरी मॅडम, मी यापुढे असं कधी वागणार नाही. मलाही माफ करा मॅडम, इथून पुढे मी घरातलं काम ऑफिसमध्ये आणणार नाही. मॅडम खरंच मीही चुकलो, मला माफ करा. खरंच मनापासून मी माफी मागतो. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही खूप चुकीचं वागत आलो. इथून पुढे आम्ही कधीच असं वागणार, कुणाशीही असं वागणार नाही. बरं ठीक आहे, जर तुमचं लायसन्स रद्द द्यायचं नसेल तर सर्वांनी प्रतिज्ञा करा. प्रतिज्ञा? कुठली? तीच जी आपण सगळ्यांनी शाळेत असताना रोज केली होती. नाही ना आठवत? मग माझ्या मागे म्हणा. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे